वरोरा येथील मालवीय प्रभागातील नळाच्या पाईपलाईन वॉलमधून सांडपाण्याच्या नालीचे पाणी आत जाऊन दूषित झालेले पाणी पिल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना डायरियाची लागण झाली होती। तर डायरियाहून उपचारादरम्यान पूर्वेस सुभाष वांढरे या बालकाचा मृत्यू झाला। यामध्ये जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी यासंबंधीची मागणी वार्डातील नागरिकांनी केली आहे। यासोबतच प्रभागात मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झुडपे वाढलेली आहेत। प्रभागातील स्ट्रीट लाईट नेहमी बंद राहतात। पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा नागरिकांना धोका निर्माण झालाय। प्रभागातील नाल्यांची नियमित साफसफाई केली जात नाही। नाल्या साफसफाई केल्यास तो गाळ कित्येक दिवस उचलला जात नाही। अशा अनेक समस्या मालवी प्रभागात आहेत, त्या त्वरित सोडवण्यात याव्यात ही विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। अन्यथा नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल। काही अनुचित घटना घडल्यासही प्रशासन जबाबदार राहील या आशयाचे परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन नगरपालिकेचे सीओ, तहसीलदार, पोलीस ठाणेदार आणि संबंधित विभाग यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत। हे निवेदन सादर करताना लखन केशवाणी, बंडू लभाणे, महेश पवार, अमित घोडमारे, प्रणय खातकर, किसन कळसकर हे नागरिक उपस्थित होते। सदर जो बालक आहे तो शुक्रवारला जवळपास 11-11:30च्या दरम्यानमध्ये उपजिल्हा रुग्णालय वरोरामध्ये आला होता। तेव्हा त्याची जी प्रकृती होती एकदम अस्वस्थ होती। त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे बालरोग तज्ञाची विशेष सेवाची आवश्यकता असल्याने जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे त्याला रेफर करण्यात आले होते। त्यानंतर त्याच्या अगोदरच त्याची आईसुद्धा या ठिकाणी सदर संडास उलटी या आजाराने या ठिकाणी ॲडमिट होती। त्यानंतर त्याची आजीसुद्धा या ठिकाणी ॲडमिट झाली होती। त्याच परिसरातील 2 दुसरेसुद्धा बालकं या ठिकाणी ॲडमिट झाले होते। त्या संबंधाने त्या मुलाला तिथे रेफर केलं। तिथं मग उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी आम्हाला माहिती मिळाली। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीचे जे 4 पेशंट्स होते ते स्टेबल आहेत। त्यांना आता सध्या कोणतेही नाही, त्यांना रुग्णालयामधून सुट्टी देण्यात आलेली आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव परिसरामध्ये होत असतो। त्यामुळे जनतेनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे येणारं जे पाणी आहे ते उकळून पिणं आवश्यक आहे। उकळलेलं पाणी प्यावे। दुसरी गोष्ट, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे। आपल्या परिसरातील स्वच्छता ठेवावी। एक दिवस कोरडा पाळावा। घरचे जे काही आपण खूप दिवसापासून पाणी जे भरून ठेवत असतो म्हणजे साठवणूक करून ठेवत असतो ते सुद्धा एक दिवस कोरडा पाडून त्या दृष्टिकोनातून सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे। कारण मोठ्या प्रमाणावर पावसामध्ये कीटकजन्य आजारांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो। आणि या सगळ्या गोष्टींची म्हणजे आरोग्य प्रशासनासोबत जनतेने सुद्धा समजा तितक्याच सतर्कतेने या सगळ्या गोष्टी पाळल्या तर विविध आपण जे काही पावसाळ्यामध्ये आढळणारे आजार आहे त्यावर नियंत्रण पाळू शकतो। सदर बालकाच्या संबंधामध्ये त्याचे स्टूल सॅम्पल त्या परिसरातील जे काही आपले पाण्याचे सॅम्पल्स आहेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत। आता त्याचा रिपोर्ट्स अवेटेड आहे। समोरचे जे काय आहे ते जे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ते मृत्यू झाला त्याचे जे पुढील काय कारणं आहेत ते तेथील डॉक्टर ते विशेष त्याने सांगू शकतील।